कटकारस्थान करणाऱ्यांसोबत यापुढे जाणार नाही. अमित शहा, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना तोडून कमजोर करण्याचा प्रयत्न केला. संजय राऊत यांचा आरोप. गडकरी साहेबांचं कर्तृत्व मोठं. घरगडी असलेल्या राऊतांनी चिंता करू नये. संजय राऊतांचं मानसिक संतुलन ढळले. महाराष्ट्र भाजपचं ट्विटद्वारे प्रत्युत्तर. गरज संपल्यावर अजित पवार आणि शिंदे गटाचं भाजप अरबी समुद्रात विसर्जन करणार. वेळ पडली तर भाजप 48 जागाही लढवेल. ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांची भाजपवर टीका. नार्वेकरांनी घटनेची पायमल्ली करत शिंदे गटाला पात्र ठरवलं. नार्वेकरांचा निकाल कोर्टाच्या निर्णयाशी विसंगत. लवादानं चोर मंडळाच्या बाजूने निकाल दिला. संजय राऊत यांची टीका. प्रत्येक माणूस आपल्या लायकीप्रमाणे बोलत असतो, त्यामुळे त्यावर अधिक भाष्य करण्याची गरज नाही. मी त्यांच्यावर प्रतिसाद देणं म्हणजे माझा अवमान करण्यासारखं आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर. जर सर्वोच्च न्यायालयाला वाटलं असतं की माझा निर्णय त्यांच्या विरुद्ध आहे तर त्यांनी ऑर्डर केली असती. दिलेला निर्णय 100% सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार. राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया. सफाई कामगारांसह काँग्रेस राष्ट्रवादीनं महानगरपालिका मुख्यालयाबाहेर परवानगी न घेता काढलेल्या मोर्चा प्रकरणी गुन्हा दाखल. आझाद मैदान पोलिसांनी आमदार वर्षा गायकवाडांसह 16 पदाधिकारी आणि 60 ते 70 आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल केला. राज्यामध्ये उन्हाच्या झळा वाढल्या. गेल्या 2 दिवसांपासून कमाल तापमान 38 अंश सेल्सिअसवर. काल सोलापूरमध्ये सर्वाधिक 38.6 तर यवतमाळमध्ये 38.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात उन्हाच्या झळा. कमाल तापमान 35 अंशांच्या वर. 4 वर्षांपासून रखडलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराला अखेर मुहूर्त. मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुरस्कार सोहळा. 4 वर्षांमधील जवळपास 252 पुरस्कार वितरित केले जाणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.